गुड इव्हिनिंग सगळ्यांना. काय करत आहात सगळेजण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर संध्याकाळी तुम्हाला देखील टेन्शन येते का की स्वयंपाकासाठी काय बनवायचं, आणि त्यातले त्यात जर कूट वगैरे नसेल ना, आयते कूट जर नसेल तर आपल्याला कोणती भाजी बनवायची याचा खूप मोठा टास्क आपल्यासमोर असतो. तर इकडे मी चहा ठेवलेला आहे. आता चहा घेते आणि नंतर बाकीची कामे करून घेते. इकडे तुम्ही बघू शकता आज शनिवारचा बाजार आहे आणि बाजार वगैरे आणून ठेवलेला आहे, तो पण मला साफ करायचा आहे. चहा घेते, नंतर कामाला लागते. तर इथे बाजार आमटीचं थोडंसं पॅकेट शिल्लक होतं, तर म्हटलं आता चला या भाजीला कूट पण लागत नाही, तर हीच भाजी आपण करून घेऊया. आणि विहानचं लक्ष माझ्याकडे होतं की मम्माला एवढी सगळी कामे करावी लागत आहेत, तर त्याचं पण स्टडीला ना अजिबात मन लागत नाही. तो नेहमी मला म्हणतो, मम्मी मी काहीतरी करू, मम्मी मी काहीतरी करू. ठीक आहे बरं म्हटलं, भर भाजी. तर भाजी व्यवस्थित मी त्याला सांगत होते की हे त्याच्यामध्ये ठेव, हे इकडे ठेव, ते तिकडे ठेव. तर इकडे बाजार आमटी वगैरे माझी टाकून झालेली आहे. तर ही बिनकुटाची भाजी बाजार आमटीची असते, त्याच्यामुळे ही भाजी करायचं डिसिजन माझा आज ठरलेला आहे. तर बाजार आमटी मी करून घेतली आहे. इकडे विहानने भाजीपाला वगैरे व्यवस्थित भरून घेतलाय. तर तो मला विचारत होता की मम्मी हे कुठे ठेवू, ते कुठे ठेवू. आणि त्याचं असं होतं ना, त्याला शेवईची खीर खायची होती आणि ते काही मी बनवली नाही. तर ते मी रात्री केली होती, पण आज त्याला डबल पाहिजे होती. त्यामुळे तो थोडासा माझ्यावरती रुसला होता. ठीक आहे म्हटलं, उद्या करूयात. इकडे बाजार आमटी तुम्ही बघू शकता. भात देखील माझा बनवून झालेला आहे. आता संक्रांतीच्या बाजारची लिस्ट वगैरे पण मला लिहायची आहे. तर म्हटलं आता पहिले जे सामान आहे ते आहे का बघूया आणि मग नंतर लिस्ट करायला घेऊया. तर इथे मला 2 गूळ भेटले होते, तर त्याचा थोडंसं वास वगैरे येतो, त्याच्यामुळे मी हे हवेला ठेवून दिलेले आहेत. आता विहान माझ्यावरती थोडासा रुसला आहे, त्याला खायची होती शेवई खीर. तर इकडे संध्याकाळी टेरेसवरती तुम्ही इथे बघू शकता, एवढा गहू मी आणि माझ्या सासूबाईंनी म्हणजेच आईंनी आम्ही दोघींनी साफ करून ठेवला होता. इथे घरामध्ये थोडासा लागणार होता दळण देण्यासाठी, तेवढा मी इथे बाजूला काढून ठेवलेला आहे. तर इथे माझ्या जास्वंदीला फूल लागलेलं आहे. छोटंसं फूल आता याला येते, तर हे फूल जेव्हा उमलेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. इकडे मी 2 गुलाबाचे छोटे छोटे रोपे लावलेले आहेत आणि इथे ब्रह्मकमळ. तर ब्रह्मकमळची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, ते तसे का झाले. इथे मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे. तर तुम्हाला हा छोटासा रात्रीचा व्लॉग कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण आलेलो आहोत घरात. तर हे सगळं फर्निचर मी दुपारी आवरून घेतलं होतं, तर हे या पद्धतीने मी आवरलेलं आहे. वरती माझ्या साड्या आणि खाली विहानची कपडे मी ठेवलेली आहेत. तर आता हे उद्यापर्यंत असंच राहिलं तर ठीक, तर थोडासा आनंद आपल्याला वाटतो. तर चला असू द्या. तर इकडे मी थोड्या साड्या ठेवलेल्या आहेत. आता खाली यांची कपडे ठेवायचे आहेत, ते बाकी आहेत. इकडे देखील जे काही एक्स्ट्राचे बेडशीट्स वगैरे आहेत ते मी ठेवून दिलेत. आणि या साईडला अंथरून पांघरून आपले ठेवले वरती, आणि खाली माझी आणि विहानच्या नोट्स आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.